नमस्कार मंडळी. नागपंचमी म्हटलं की मनात एक वेगळीच उत्साहाची भावना निर्माण होते. घरातली साफसफाई, देवपूजेची तयारी, सणासाठी केलेले पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरभर दरवळणारा स्वयंपाकाचा सुगंध. सण म्हणजे फक्त पदार्थ नाहीत, तर त्या पदार्थामध्ये लपलेल्या आपल्या आठवणी असतात. नागपंचमीच्या दिवशी घरात प्रत्येकाची आपापली लगबग सुरू असते. कोणाची पूजा करायची तयारी, कोणाची स्वयंपाकाची तयारी आणि मध्येच एखादा आवाज येतो, चहा झाला का? म्हणून आजच्या या सणाच्या निमित्तानं आपण बनवणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत चिवडा. चिवडा बनवणं सोपं आहे, पण त्याची खरी मजा आहे तो गरमागरम चहासोबत खाण्यात. आणि हो, तुम्ही हा चिवडा करून पाहिला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी चिवडा किती दिवस टिकला? की माझ्यासारखा तुमचाही पहिला सणासुदीला घरात चिवडा असला की पाहुणे आले तरी छान, अचानक कोणी भेटायला आलं तरी छान आणि आपल्या संध्याकाळी चहासोबत थोडंसं कुरकुरीत खायचं असेल तरी अगदी परफेक्ट. सगळ्यात आधी कढई गरम करून त्यात पोहे छान कुरकुरीत भाजून घेऊया. पोहे भाजताना मंद आचेवर हलक्या हाताने हलवत राहायचे. पोहे छान कुरकुरीत झाले की त्याचा रंग आणि सुगंध सांगतो की आपला चिवडा तयार होण्याच्या मार्गावर आहे. आता कढईत थोडं तेल घेऊया. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालूया. हा तडका पडला की बस, स्वयंपाकघरात असा सुगंध येतो की घरातले सगळे स्वयंपाकघराच्या आसपास फिरायला लागतील. आता यात हळद, मीठ, थोडी साखर आणि चवीनुसार मसाला घालून भाजलेले पोहे टाकूया. सगळं हलक्या हाताने छान मिसळून घेऊया आणि बघता बघता आपला सणासुदीचा खमंग चिवडा तयार. तर नागपंचमीसारखे सण आपल्याला आपल्या परंपरा आणि कुटुंबाच्या आठवणी जोडून ठेवतात. पूर्वी सण आला की घरातले सगळे एकत्र यायचे, पदार्थ बनवायचे, गप्पा मारायचे. आजही त्या आठवणी मनाला खूप आनंद देतात आणि म्हणूनच सणाच्या दिवशी बनवलेला पदार्थ कितीही साधा असला तरी त्याची चव काहीतरी वेगळीच असते, कारण त्यात असतं घरचं प्रेम. तर मंडळी, तुम्हीही नागपंचमीच्या निमित्ताने हा चिवडा नक्की करून बघा आणि तुमच्या घरी सणाला कोणता खास पदार्थ बनतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपी सणासुदीच्या गप्पांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. सण आनंदाचा जाओ, घर समाधानाने भरून जाओ आणि आपल्या घरच्या चवीची गोडी अशीच कायम राहो. अजून बेसन लाडू रेसिपी, चिरमुरा लाडू रेसिपी हे पण व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळं चॅनलला अगोदरच सबस्क्राईब करा हां. धन्यवाद.